वाल्मिक कराड. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख मास्टरमाइंड असल्याचा आरोप होणार हे नाव. संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल 22 दिवस झाल्यानंतर आज वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आला आणि चर्चा सुरू झाली ती वाल्मिक कराडच्या इतिहासाची. धनंजय मुंडेंचं पानही ज्यांच्याशिवाय हलत नाही असे वाल्मिक कराड. ही ओळख पंकजा मुंडेंनी यंदाच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडांची करून दिली होती. गेली अनेक वर्ष धनंजय मुंडेंशी एकनिष्ठ असणारा हा माणूस एका हत्या आणि खंडणी प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेत आला. परळीमध्ये धनंजय मुंडेंचे शॅडोमॅन अशी वाल्मिक कराडची ओळख सांगितली जाते. प्रति धनंजय मुंडे असंही स्थानिक लोक वाल्मिक कराडला म्हणायचे. पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराडच्या नावाला ग्रहण लागलं. त्याच्या अटकेची मागणी जोर धरून होती. वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करा याच मागणीसाठी 28 डिसेंबरला बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर सीआयडी सुद्धा जोमाने कामाला लागली. वाल्मिक कराडच्या निकटवर्ती असणाऱ्या जवळपास 100 ते 150 लोकांची चौकशी करण्यात आली. त्याचा पासपोर्ट हा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बँक खाती गोठवण्यात आली. मालमत्ता फ्रीज झाली. थोडक्यात चोहो बाजूंनी घेरून वाल्मिक कराडला सरेंडर करण्यासाठी प्रेशर टाकण्यात आलं आणि अखेर मंगळवारी म्हणजे आज 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आलंय. एकीकडे हे सगळं प्लॅनिंगने झाल्याची चर्चा पण होतीये. पण मागच्या 21 दिवसांपासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला हा वाल्मिक कराड नेमका आहे तरी कोण? त्याची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचं नेमकं कनेक्शन काय? पाहुयात वाल्मिक कराडचा सगळा इतिहास या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. वाल्मिक कराडचा सगळा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला जवळपास 3 दशकं मागे जावं लागतं. तर याची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला समजून येईल. 10वी पर्यंत शिक्षण हे गावामध्ये पूर्ण झाल्यावर वाल्मिक कराड परळीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेला. 4 पैसे कमवण्यासाठी त्याने हातपाय मारायला सुरुवात केली. यासाठी तो कधी गावच्या जत्रेमध्ये व्हीसीआर भाड्याने आणून लोकांना सिनेमे दाखवायचा आणि त्यांच्याकडनं तिकिटाचे पैसे घ्यायचा. आर्थिक प्रगतीसाठी वाल्मिक कराडचे असे छोटे मोठे प्रयोग हे चालूच होते. याच दरम्यान परळीमध्ये शिवाजी महाराज चौकात पहिल्यांदा भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन करून वाल्मिक कराडने गणपती बसवला. त्याच्या माध्यमातून कराडने परळीमध्ये मित्र बनवल्याचं सांगितलं जातं. याच मित्रांना सोबतीला घेऊन वाल्मिक कराडनं परळीवरती जरब बसवायला सुरुवात केल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात. पण वाल्मिक कराडच्या राजकारणाची गोष्ट सुरू होते ती 1990च्या दशकापासून. या दशकामध्ये गोपीनाथ मुंडेंचा राज्याच्या राजकीय पटलावर उदय झालेला आणि याच मुंडेंच्या हाताखाली वाल्मिक कराडने आपलं राजकारण करायला सुरुवात केली होती. 1990चा काळ हा भाजपचा माधव पॅटर्न राबवण्यासाठी महत्वाचा काळ होता. गोपीनाथ मुंडे या काळात वंजारी समाजाचे नेते म्हणून उदयास येत होते. गोपीनाथ मुंडे विधान भवन आणि ग्राउंड लेवलला चांगलेच गाजत होते. त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना दिलेल्या हादऱ्यांमुळे अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागले. याच तरुणांपैकी एक होता वाल्मिक कराड. वंजारी समाजातून येणारा वाल्मिक कराड मुंडेंच्या राजकारणाकडे आकर्षित झाला. 1990च्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते असताना मुंडे परळीत परमार कॉलनी इथं भाड्याने राहायचे. तेव्हा गोपीनाथ मुंडेंचे मित्र असणाऱ्या फुलचंद कराडांनी वाल्मिक कराडला मुंडेंकडे काम मिळवून दिलं. तेव्हा वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडेंचं घर काम करण्यापासून पडेल ती सगळी कामं प्रामाणिकपणे करायचा. याच वेळी गोपीनाथ मुंडेंची कामं करत कराडने गोपीनाथ मुंडेंचा विश्वास संपादित केला असं बोललं जातं. थोडक्यात गोपीनाथ मुंडेंशी असलेल्या जवळीकतेमुळे वाल्मिक कराडचे राजकारणातले दरवाजे हे हळूहळू खुले झाले. 1990च्या दशकाच्या सुरुवातीलाच वाल्मिक कराडनं परळीमध्ये माऊली पाटील, सुनील फड, सुरेश गित्ते अशा मित्रांना सोबत धरून मुंडेंचं राजकीय काम करायला सुरुवात केली होती. कराडच्या मित्रांचा हाच ग्रुप गोपीनाथ मुंडेंच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून ते आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत सगळी कामं बघायचा. मुंडेंचं राजकीय काम करत करतच कराडनं स्वतःचाही जम बसवायला सुरुवात केल्याचं दिसतं. 1993 ते 95च्या दरम्यान वाल्मिक कराड एका गोळीबाराच्या घटनेत पहिल्यांदा चर्चेत आल्याचं बीडचे स्थानिक पत्रकार सांगतात. त्यावेळी वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झालेली. 30 सदस्यीय पॅनल असणाऱ्या या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध प्रा. टी.पी. मुंडे असे 2 गट एकमेकांच्या समोर उभे होते. पण कॉलेजच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत टी.पी. मुंडे यांच्या गटानं बाजी मारली. त्यांचे 23 सदस्य तर मुंडेंचे फक्त 7 सदस्य विजयी झाले. यावेळी वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी सर्वसाधारण सभा झाली. त्यात टी.पी. मुंडे विरुद्ध गोपीनाथ मुंडे हे गट एकमेकांना भिडले.
या भिडणाऱ्या दोन गटांना रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकारी असणाऱ्या नागरगोजे यांनी पिस्तुलातनं गोळी झाडली आणि ती गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली। या घटनेमुळे कराड हा पहिल्यांदाच प्रकाश झोतात आला असं बोललं जातं। गोपीनाथ मुंडेंच्या जवळ असल्यामुळे कराडला काही आर्थिक फायदे सुद्धा मिळाले असं स्थानिक पत्रकार सांगतात। त्यात परळीमध्ये थर्मल प्लांट असल्यामुळे वाल्मिक कराडला थर्मलची कंत्राटं मिळत गेली असा आरोप सुद्धा त्याच्यावरती केला जातो। यानंतर 2000च्या सुरुवातीला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचे बंधू पंडित अण्णा मुंडेंच्या संपर्कात आला। पंडित अण्णांमुळे वाल्मिक कराड पंडित अण्णा यांचे सुपुत्र म्हणजे धनंजय मुंडेंच्या संपर्कात आले। 2001 मध्ये परळी नगर परिषदेची निवडणूक पार पडली। त्यावेळी पंडित अण्णा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे गटाचा विरोध पत्करत वाल्मिक कराडला नगराध्यक्ष केलं। गोपीनाथ मुंडे यावेळी वाल्मिक कराडला नगराध्यक्ष करण्यासाठी इच्छुक नव्हते, पण पंडित अण्णांनी वाल्मिक कराडला नगराध्यक्ष पदासाठी फेवर केल्यानं पुढे वाल्मिक कराडनं आपली निष्ठा ही नेहमीच धनंजय मुंडे आणि पंडित अण्णांच्या पाशी ठेवल्याचं बोललं जातं। 2009 ला पंकजा मुंडेंना परळी विधानसभेचं तिकीट जाहीर झालं, त्यावेळी धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध ताणले गेले। या दोघांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधातनं 2012 साली झालेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी आपल्या काकांविरोधात बंड केलं आणि यावेळी आपला नगराध्यक्ष निवडून आणला। त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडेंसाठी सगळी फिल्डिंग लावण्याचं काम वाल्मिक कराडने केलं असं स्थानिक पत्रकार सांगतात। पुढे जसं धनंजय मुंडेंचं राजकीय वजन वाढत गेला तसं परळीमध्ये वाल्मिक कराडचा दबदबा सुद्धा वाढत गेला। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी पडद्यामागून काम करताना त्याच्यावर अनेकदा खंडणीचे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे आरोप झाल्याचं सांगण्यात येतं। 2018 मध्ये मुंजा गित्ते प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं होतं। मुंजा गित्ते नामक अंबेजोगाई तालुक्यातल्या पूस गावातल्या एका शेतकऱ्यानं पूस कारखान्यासाठी कमी पैशात जमीन बळकावली। 40 लाखांचे चेक वटले नाहीत, नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं असे वेगवेगळे आरोप धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावरती केले होते। फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणी न्यायालयानं या दोघांना मात्र क्लीन चिट दिली। फेब्रुवारी 2023 मध्ये रात्री 10ची मिरवणुकीची वेळ न पाळल्यामुळे सुद्धा वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे परळीतल्या काही घटनांमध्ये वाल्मिक कराडचं नाव हे आल्याचं सांगण्यात येतं। वाल्मिक कराडवरती 1999 ते 2024 या काळामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यासह बर्दापूर, अंबेजोगाई शहर आणि केस पोलीस ठाण्यात एकूण 14 गुन्हे दाखल आहेत। एकट्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध पद्धतीने जमाव जमवणे, मारामारीचे 4, खुनाच्या प्रयत्नाचे 1, रस्त्यामध्ये अडवल्याचे 3 तर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचे 3 असे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। 2019 मध्ये सुद्धा अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिसात त्याच्या विरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला। आता हाच वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्याच्या चर्चेत आलाय, ते मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे। मस्साजोगमध्ये अवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे। शुक्रवारी 6 डिसेंबरला या प्रकल्पाच्या ठिकाणी राडा झाला होता। टाकळीला राहणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली। 2 कोटींच्या खंडणीसाठी ही मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं। यानंतर घुले आणि त्याच्या साथीदारांवर केस पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झाला। या प्रकरणात 11 डिसेंबरला वाल्मिक कराडवरती सुद्धा खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। पवन ऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी कंपनीचं केस तालुक्यातलं होत असलेलं काम बंद करा, काम सुरू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या, अन्यथा हातपाय तोडू अशी धमकी दिल्याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याच्या विरुद्ध केस पोलीस ठाण्यात अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी हा खंडणीचा गुन्हा दाखल केला। वाल्मिक कराड याच्यावरती खंडणीचे आरोप तर आहेतच, याशिवाय त्याच्यावरती इतरही गंभीर आरोप आहेत। याशिवाय विरोधकांकडनं हे प्रकरण चांगलंच लावून धरण्यात आलं आणि वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली। 26 डिसेंबरला हे प्रकरण CID कडे गेलं। खंडणी प्रकरणात CIDला वाल्मिक कराड हवाच होता। CIDनं 9 पथकं तयार केलेली, त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात आला। वाल्मिक कराडची शेवटची सोशल मीडिया पोस्टचं लोकेशन हे उज्जैनला होतं, त्यामुळे पोलीस आणि CID अलर्ट झाली होती। अखेर मंगळवारी म्हणजे 31 डिसेंबरला तो स्वतःहून पुणे CID समोर शरण आला। पण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा अशी सध्या मागणी होतीये। याबद्दल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात क्रिमिनल रीट पिटिशन दाखल केली आहे। न्यायालयात दाद मागण्यासाठी हे पिटिशन उच्च न्यायालयात दाखल करता येतं। आता या पिटिशनमध्ये त्यांनी वाल्मिक कराडवर मुक्का, हत्येच्या कलमानुसार FIR हा तात्काळ दाखल करावा आणि पुढचा तपास करावा, या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप जो आहे तो कमी व्हावा अशा प्रकारच्या मागण्या या केलेल्या दिसतात। त्यामुळे आता
जरी खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली असली तरी धनंजय देशमुख यांनी हायकोर्टात केलेली याचिका आणि लोकांचा वाढता दबाव यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता या प्रकरणात वाल्मिक कराडवरती हत्येचा गुन्हा दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। थोडक्यात सांगायचं तर गोपीनाथ मुंडेंचा सहकारी ते धनंजय मुंडेंचा शॅडोमॅन अशी वाल्मिक कराड यांची असलेली ओळख आता राज्यभर एका हत्याकांडातला प्रमुख मास्टरमाइंड अशापर्यंत येऊन पोहोचली आहे। वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।